नमस्कार मित्रांनो, कटपळ केसरी मैदानावरती आज महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विलासरावजी देशमुख आवर्जून उपस्थित राहिले। तसेच बारामती तालुका अध्यक्ष बाळासाहेब बाबा मदने। आज योगायोग असा आहे मित्रांनो की दोघं बी पैलवान आहेत आणि दोघं बी या आपल्या कटपळ केसरी आणि बारामती नगरीमध्ये दोघांचं बी स्वागत करतो। तर मैदानाची आज ही कशी रूपरेषा कशी वाटली तुम्हाला? अतिशय सुंदर रूपरेषा होती। मैदानाच्या आयोजक डॉक्टर मोकाशी यांचा खरंच मनपूर्वक आभार, कारण की प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी गॅलरी केली होती। त्या गॅलरीमुळे काय होतं, प्रेक्षकांना बसून मैदान किंवा ह्या शर्यती पाहण्याचा आनंद मिळतो। महिला वर्गालाही तिथं बसता येतं आणि अपघात कमी करतात। त्यासाठी हे आजचं जे त्यांनी आयोजन केलं होतं अतिशय सुंदर होतं। फाट्यांच्या बाबतीत सांगायचं तर फाट्या सुसज्ज अशा होत्या, पळण्यासाठी योग्य होत्या। खालीवर कुठेही काय एकर वगैरे असं फाटेलं नव्हतं। त्याचबरोबर बक्षिसाचा क्रम चांगला होता। आणि मी विशेषतः एक गोष्ट नमूद करतो की इथून पुढच्या सर्व आयोजकांनी, भले ते मैदान मोठं असो किंवा लहान असो, क्वार्टर फायनलला बक्षीस ठेवा। भले ते 2000 रुपये द्या आणि त्याला एक सन्मान चिन्ह द्या, पण 2 नंबरला जो बैल मालक उतरतो त्यात अनेक सर्वसामान्य बैलगाडी मालक असतात, त्यांच्या कपाळाला गुलाल लागेल आणि त्यांना आनंद मिळेल, त्यांचाही बैलांचा कुठेतरी बॅनर पडेल, हीच त्यांचे भक्त, ह्यासाठीच त्यांनी नाद जोपासलेला असतो। त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या आयोजकांनी एक चांगला आदर्श घेऊन 2025 मध्ये 99% आपण सगळेजण एक काम करूया की प्रत्येक मैदानात क्वार्टर फायनलसाठी बक्षीस ठेवूया। आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियमावली इथं लागू झाले का वाटते का तुम्हाला? 100%। आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला नेहमीच म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या विचारधारेला अधीन राहणारे आमचे पैलवान बाळासाहेब बाबा मदने हे बारामती तालुक्याचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांची पूर्ण तालुका बॉडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच सगळे तालुक्यात मैदान करतात। आज तुम्हाला थोडंसं मैदानावरती आल्यानंतर वेगळं काय जाणवलं का? नाही, वेगळे पण हेच जाणवलं की आज पूर्ण संघटना एकत्रित येऊन काम करत होती। संघटनेनं काम कसं करावं ह्याचा आदर्श बारामती तालुक्याकडून घ्यावा। कुठली गोष्ट घडण्यासाठी ज्यावेळेस म्हणजे आमच्या आर्मीमध्ये एक म्हणजे म्हण होती की तुमच्या टोळीचा मुकादम सक्षम पाहिजे। मुकादम जर सक्षम असेल ना तर ती टोळी व्यवस्थित चालणार। तशा पद्धतीने आबा आमचे सक्षम मुकादम आहेत, त्यामुळे बाकीचे त्या पद्धतीनं काम करतात आणि एकत्र येऊन सगळे योग्य निर्णय देतात। आज आबांनी जे 2-4 मुलाखतीमध्ये सांगितलं की मी हासोडीत नेऊन देणार नाही, कुठं बैलाला मारहाण करून देणार नाही, हे तुम्हाला काय व्हिडिओच्या द्वारे काय 2025 मध्ये सुरू झालेल्या सर्व मैदानात आपण 99% आसूड, काठी, खाली, फोक ही बंद केलेलं आहे। आणि आजच्या मैदानात मला विशेषतः उल्लेख करूशी वाटतो की बारामती तालुक्यात संघटनेचा आभार मानतो की त्यांनी एकही निकाल माझ्यापर्यंत फोनद्वारे पण आला नाही की खाली कोणी आसूड मारलाय, काठी मारली, ठोक मारलाय किंवा शेपटीचा चावा घेतलाय, असा एकही प्रकार आजच्या मैदानात घडला नाही। आबांच्या मार्गदर्शनाखाली आज 800 रुपये प्रवेश फी घेतली आणि खाली निकालाला 2 कॅमेरा होता, त्याच्याविषयी काय सांगू इच्छिता? आयोजकांनी ज्या पद्धतीनं आबांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टींना होकार देत आयोजकांनी अतिशय सुंदर मैदानाचं आयोजन केलं। म्हणजे दोन्ही अँगलमध्ये वरती कॅमेरे, 2 ते 3 ड्रोन, स्क्रीन वरती 2 ठिकाणी लावल्या, खाली 2 कॅमेरे लावले। म्हणजे 1 नंबरच्या तासावली गाडी असो किंवा 10 नंबरच्या तासावली गाडी, सगळ्या गोष्टींचे बारकावे टिपण्याचं काम आज आबांनी केलं। त्यात आज जेवढं आबा करतात आणि महाराष्ट्राला एक बैलगाडीतून आदर्श घडवण्याचं काम करतात, तसंच काही आयोजकांना तुम्ही तुमच्या ह्याच्या संघटनेच्या ह्याच्यावर काय सल्ला देऊ शकता? आयोजकांना हाच सल्ला देईन की अशा पद्धतीचे मैदानांचं आयोजन झालं पाहिजे। ठीक आहे, सगळ्या ठिकाणी आयोजक एवढा सक्षम नसतो, पण छोटे मैदान जरी आयोजित केलं तर जे नियम अटींचं पालन आहे, जी पारदर्शकता आहे, चिठ्ठ्यातले असू द्या, निकालातले असू द्या, आपला परका भेदभाव न मानता सगळ्यांनी निकाल दिले पाहिजेत। काल अशाच पद्धतीचं एक छोटं मैदान आमच्यात छोट्या रकमेचं, म्हणजे जे आता सगळीकडे रक्कम चालली 1 लाख रुपये रकमेचं मैदान काल संपन्न झालं। आमचा मित्र सहकारी शुभम अण्णा पवार याच्या माध्यमातून ते मैदान झालं। त्या मैदानात एकही निकालाचं ऑब्जेक्शन म्हणजे असं आलं नाही की कुठं माझ्यावर अन्याय झाला, कोणत्याही बैलमालकावर अन्याय नाही, बक्षिसात कुठं तफावत नाही। स्वतः माझ्या सासऱ्यांची गाडी काल तिथे होती,
त्यांचं काही गोष्टीत ऑब्जेक्शन होतं, ती गाडीला मी निकाल दिला नाही. एवढी जर पारदर्शकता प्रत्येक आपल्या तालुका संघटनेच्या, जिल्हा संघटनेच्या आणि वरिष्ठ कमिटीच्या जर पदाधिकाऱ्यांनी जर पारदर्शकता ठेवली तर सगळी मैदानं योग्य आणि पारदर्शक होती. बैलगाडी मालक काही असं निर्णय मान्य करायला तयार नाही. बैलगाडी मालक किती तुम्ही योग्य निर्णय द्या, मान्य करत नाही. त्यातूनही पळवाट काढतात कुठं तरी. म्हणजे डुबते को तिनके का सहारा जसं आपण म्हणतो, माकड झाडावनं पडताना, पाण्यात पडताना एक पान घेऊन पडतं, त्याला वाटतं ते पानाला धरून मी थांबेन. तशा पद्धतीने अजून कुठंतरी काय होतंय का नाही, त्याचा पाय बाहेर गेलाय, त्याचं तोंडच दिसतंय, माझं तोंड लागलंय, मग माझा सामनाच काय नाही, मग सामना द्या की. मग त्यानं शेपूट, आज एक निकाल आला होता मला बाऊचीचा, सुट्टी मेकरनं एक तर बैलाचं शेपूट अर्ध, सुट्टी मेकरनं गाडी सुटल्यावर शेपूट धरलं बैलाचं. एका बैल मालकानं फोन केला, मला खाली सुट्टी मेकरनं शेपूट चावलं. आता हे शक्य आहे का? जर बैल सुटल्यानंतर सुट्टी मेकर जाऊन त्या बैलाचं शेपूट चावू शकतो का? एवढं फक्त तुम्ही विचार करा. म्हणजे बैल मालक कुठल्या व्यथा घेऊन येतो हे सांगण्याचा एक प्रमुख मुद्दा होता. नियमावर बोट ठेवतात पण स्वतः नियम पाळत नाही. बरं, जाता जाता शेवटचाच एक प्रश्न विचारतो की इलेक्ट्रिक मीडियाद्वारे जे युट्यूबर आहेत गरीब मालकांना फोकसला घेत नाही, त्याच्यावर काय सांगू इच्छितो? नाही, गरीब मालकालाही घेतलं पाहिजे. आणि शेवट काय होतं, गरीब मालक आता ते मोठ्या मालकांना आणि तुम्हाला युट्यूबरांनाच माहिती की तुम्ही का फोकसला घेत नाही का? मोठ्या मालकाची दाखवल्यावर तुम्हाला काय तिथं मिळतंय. म्हणजे असू द्या, त्यांनी स्वखुशीनं दिलं न दिलं, गरीब मालक जरी देत नसेल तशाच प्रकारे समालोचकांनाही सांगणार आहे, गरीब मालकानं जर काय दिलं न दिलं तरी त्याचा नामोल्लेख करा, तरी त्याचे बाईट घ्या, त्याची बैल दाखवा. एखादा जो बैल तुमच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली 100% ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी करता येईल असं आम्ही करणार आहे नियोजन. आता तुमची संघटना थोडी कुठंतरी सक्रिय झाली आहे 25%. त्यातून बी तुम्ही सगळ्यांना बैलगाडी मालकांना मोठा आशा दाखवता या, त्याच्याविषयी काय सांगचाल गरीब मालकांना? आता काय होतं की आपण कोणत्या बैलगाडी मालकावर अन्याय करत नाही, किंवा आमच्या तालुका संघटना कसं ही सगळी येतातच. आज बघितलंच की तुम्ही आज बारामती संघटना संघटनेचं सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून तर आम्ही एवढी भारी, म्हणजे आज महाराष्ट्रातलं टॉपचं मैदान आम्ही यशस्वीरित्या पार पडलंय. चालतंय, आम्हाला धन्यवाद.